टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्वातंत्र्य संग्रामात सहभाग असलेले थोर क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मारकाचं तसेच त्यांच्या संग्रहालयाचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आणि आपण आता ज्या ठिकाणी हे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे त्याच आपण ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर खाजाजी नाईक जे होते त्यांच्याबद्दलचा इतिहास हा संपूर्ण राज्याला माहिती व्हावा, पर्यटकांना माहिती व्हावा, प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचावी या दृष्टीने हे संग्रहालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांचा जो इतिहास आहे तो रेखाटण्याचं या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे। त्यांचे पुतळे असतील किंवा इतिहासाच्या संबंधातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील अशा संपूर्ण इतिहास त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जर केलेला लढा असेल त्या लढ्याचे या ठिकाणी प्रत्येक इत्थंभूत माहिती या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे आणि कोरीव कामाच्या माध्यमातून ही जनतेसमोर मांडण्यात आलेली आहे। त्या कोरलेल्या पुतळ्याच्या खाली किंवा माहितीच्या खाली या ठिकाणी सविस्तर अशी माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। तर खाजाजी नाईक यांच्याबरोबरच इतरही जे थोर क्रांतिकारी आहेत आदिवासी भिल्ल त्या क्रांतिकारकांचे सुद्धा या ठिकाणी जे आहेत पुतळे उभारण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने हा या ठिकाणी संग्रहालय हे उभारण्यात आलेलं आहे आणि याचंच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। नेमकं या ठिकाणी आणखी काय गोष्टी आहे, हे संग्रहालय नेमकं कसं उभारण्यात आलं, नेमकं खाजा नाईक यांचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे पदाधिकारी आहेत। काय सांगणार सर, खाजाजी नाईक यांचा हा इतिहास जनतेसमोर यावा या दृष्टिकोनातून हे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे। नेमका त्यांचा इतिहास काय आहे, तो महत्त्वाचा का लोकांसमोर जावा असं वाटतं तुम्हाला, आणि हे नेमकं संग्रहालय कसं बनवण्यात आलं आहे? या क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मारकावर येणाऱ्या लोकांना या देशासाठी जे शहीद झालेले जनजाती क्रांतिकारक आहेत यांच्याविषयी फारशी प्रसिद्धी समाजासमोर आलेली नाही आहे आणि मग ती सगळ्या समाजासमोर अशी ही माहिती यावी, लोकांना या क्रांतिकारकांच्याबद्दल जागृती व्हावी म्हणून हे स्मारक या ठिकाणी प्रदर्शनीच्या माध्यमातून काम करणार आहे। या स्मारकावर प्रदर्शनीशिवाय महर्षी वाल्मिक ग्रंथालयसुद्धा आम्ही ठेवलेलं आहे, जे आपण अध्यासन केंद्र म्हणून या ठिकाणी वापरवणार आहे। ज्यांना अशा काही संशोधन करायचं आहे अशा संशोधकांसाठी ही ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे। सोबतच प्रदर्शनीमधून माहिती मिळणार असतानाही आम्ही या ठिकाणी संजय दृकश्राव्य सभागृहाची पण व्यवस्था केलेली आहे। त्यामधून चलचित्र दाखवून हा जनजाती समाजातील क्रांतिकारकांचं योगदान या देशासाठी काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। किती नेमकं एकर जागेमध्ये या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत? हे जे स्मारक भव्य स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे हे 1.25 एकर जमिनीवर स्मारक उभं केलेलं आहे आणि या स्मारकावर राणा पुंजा भिल असं एक या स्मारकाच्या बिल्डिंगला नाव आहे। याच स्मारकावर पुन्हा निवासासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे। त्या निवासाच्या इमारतीला देवमोगरा माता भवन असं निवास भवन असं नाव देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी स्वयंपाकगृह, भोजनालय अशी आणि निवासाची सोबतच व्यवस्था आहे। त्याचप्रमाणे या स्मारक बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर एक सभागृह आहे। त्या सभागृहामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करता येईल। त्याचप्रमाणे संगणक प्रयोगशाळा या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने हे स्मारक जनजाती समाजाचा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करणार आहे। तर अशा पद्धतीने हे असं वैशिष्ट्यपूर्ण जे आहे स्मारक या ठिकाणी असेल किंवा संग्रहालय असेल हे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि याचंच उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन हे जनतेसमोर खुलं होणार आहे। या निमित्ताने आदिवासी भिल्ल किंवा इतर जनजाती
जे थोर क्रांतिकारक आहेत की ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली, अशा सर्व क्रांतिकारकांचा हा जो माहिती आहे ही जनतेपर्यंत पोचणार असून हा नक्कीच हा इतिहास आपल्या आगामी भविष्यातल्या जी पिढी आहे यांच्यासाठी हा प्रेरणादायी ठरणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.